नमस्कार काका. नमस्कार सर. आपलं नाव काय? प्रकाश सोताराम पाटील, गाव? पोस्ट गोंदूर, तालुका जिल्हा धुळे. बरं, ही जी आता तुमच्या शेतात ही बाजरी पेरली, ही कोणती बाजरी आहे? 336 कोणत्या कंपनीची? मोदयाची आहे सर. महोदयाची. बरं, काय वाटतं तुम्हाला ही बाजरी बद्दल? काय सांगावं इच्छिता तुम्ही? एकंदरीत कणस बी चांगलं आहे, खायलाही चांगली आहे. मी 2 वर्षापूर्वी उन्हाळ्यात पेरली होती, चांगलं उत्पन्न आलं होतं मला. एकरी 18-20 पोत्याचं उत्पन्न आलं होतं. एकरी? एकरी. हो. तर आता तुम्ही ह्या किती बॅगा पेरल्यात आता? या आता 2 बॅग आहेत. 2 बॅगा आहेत. बरं, या बाजारामध्ये अजून तुम्हाला असं काय विशेष वाटलं बा? एका दाण्याला मी विरळच पेरली सर, की 5-5, 6-7 झुडपं. म्हणजे फुटवे 4-4, 5-5 फुटवे आले बा? 4-4, 5-5 फुटवे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे कणीस आहे तर कंकर चांगलंच मोठं निघालेलं आहे. कणीस पण चांगलं आले आणि सगळे कणस एक समान निसलेले बा? एक समान निसलेले कणस आहेत. अच्छा. छोटं मोठं फुटत नाही काही. अजून बरं, या बाजरीला काय खत वगैरे काय दिले तुम्ही? मी शक्यतो सेंद्रिय शेती करतो, त्याच्यामुळे माझं शेणखताचंच प्रमाण जास्त राहतं सर. म्हणजे तुम्ही रासायनिक खत यायला दिलंच नाही बा? रासायनिक खताचा कुठल्याच शेतात वापर करत नाही. सेंद्रिय शेतीचा माझा घर बसल्याच माल विकला जातो. अच्छा. आणि खायलाही रुचकर लागतात, त्याच्यामुळे गिऱ्हाईक आपोआपच येतात माझ्याकडे. बरोबर. बरं, काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकऱ्यांना या बाजरीबद्दल अजून? माझ्या मते तर एकंदरीत याच वाहनाची निवड करायला पाहिजे, कारण वाहन चांगला आहे. हो. त्याच्यामुळे कोणीही बुवा त्याच्यावरती थोडा भर टाकायला पाहिजे. बाकीचे वाहन एवढे खास राहत नाही. बरं, अजून याच्यात काय वाटतं तुम्हाला थोडस? एकंदरीत बुवा चिडांना बसायला त्याला पण अडचण येते, थोडे काटे येतात पहिले अगोदर. म्हणजे नॉर्मल काटे बा असं तुमचं म्हणणं आहे? येतात. हो हो. म्हणून पक्ष्यांचा त्रास कमी राहील. त्रास कमी जे. अच्छा, चला, धन्यवाद काका.